नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकनाथ शिंदे हे नाव राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं ते त्यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे. राज्याच्या राजकारणाची दिशा बदलून महाविकास आघाडीची सत्ता त्यांनी उलथवून लावली. सुरत मार्गे गुवाहाटी प्रवास पूर्ण झाल्यानंतर एकदम अनपेक्षितपणे त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ठाणे आणि मुंबईपुरता मर्यादित असलेलं नेतृत्व राज्यभरात सर्वमान्य होईल का असे तर्क वितर्क लढवले जात असतानाच आपल्या कामाचा सपाटा, मोकळं ढाकळ बोलणं, विविध योजना यामुळे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं. त्यात मराठा चेहरा असणं ही ओळख सुद्धा त्यांच्या पथ्यावर पडली. पण मुख्यमंत्रीपद हातून गेल्यानंतर सध्याच्या महायुतीत शिंदेंची कोंडी होते अशी चर्चा आहे. त्यात शिंदेंच्या काही दिल्ली वाऱ्या सुद्धा झाल्या आणि आता तर शिंदेंनी मंत्रिमंडळ बैठकीला पण दांडी मारल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात युतीची सत्ता आली. त्यानंतर परत एकदा मुख्यमंत्री पदाची माळ आपल्याच गळ्यात पडणार अशी शिंदेंना अपेक्षा होती. कदाचित भाजपच्या इतक्या जागा न येता शिंदे आणि भाजपच्या जागा आसपास आल्या असत्या तर ते शक्यही झालं असतं. पण प्रचंड बहुमताने महायुती सत्तेत आली आणि लगेच शिंदेंनी मुख्यमंत्री पदावर क्लेम करायला सुरुवात केली. मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असं निश्चित होत असतानाच शिंदेंचं नाराजी नाट्यही रंगलं. बैठकांना न येणं, वारंवार गावी अज्ञातवासात निघून जाणं याचे तसेच अर्थही काढले गेले. पण या दबावाला बळी पडेल तो भाजप कसला? शेवटी मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीसांच्याच गळ्यात पडली. पुन्हा येईन म्हणत फडणवीस पुन्हा आले. मग आता शिंदेंकडे कोणतं पद असणार असा प्रश्न पडला असतानाच शिंदे कोणतंही मंत्रिपद घेणार नाहीत अशाही बातम्या आल्या. त्यानंतर कायम फडणवीस स्वतःकडे ठेवतात ते गृह खातं आपल्याला मिळावं अशी आग्रही भूमिका शिंदेंनी घेतली. यासाठी बरेच दिवस घासाघीस बार्गेनिंग शिंदेंनी केलं. पण तरीही शिंदेंना हे खातं नाकारलं गेलं. त्यानंतर मंत्रिपद देताना शिंदेंच्या सेनेतल्या काही नावांवर सुद्धा भाजपने आक्षेप घेतल्याची चर्चा होती आणि योगायोगाने त्यातल्या तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना मंत्रिपद नाकारलं गेलं. यानंतर जो शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं वचन शिंदेंनी दिलं तो होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे. शिंदेंनी जाहीर केलेले काही निर्णय आणि योजना सुद्धा नव्या सरकारमध्ये बंद केल्या गेल्या. शिंदेंना डावलून रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं. शिंदेंना डावलून अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं. अर्थात नंतर दिलेलं पालकमंत्रीपद काढून घेण्याची नामुष्की सरकारवर आली. आणखी काही ठिकाणी पालकमंत्रीपदाचं भिजत घोंगडं कायम आहे. निधीवरून अजित पवारांसोबत सुद्धा शिंदेंचे खटके उडत असल्याच्या बातम्या अधनमधनं येत असतातच. शिंदेंच्या मंत्र्याकडील खात्यांना निधी मिळत नसल्याचीही चर्चा आहे. OSD PS नेमतानाही मुख्यमंत्र्यांची परवानगी आता बंधनकारक आहे. फडणवीसांची उद्धव ठाकरेंसोबतची वाढती जवळीक सुद्धा शिंदेंना चिंतेत टाकते आहे. फडणवीसांनी गमतीने उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिली होती. शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्यांना डावलून भाजपच्या राज्यमंत्र्यांकडून बैठका. थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून बैठक घेतल्याचं राज्यमंत्र्यांचं उत्तर. शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार. शिंदेंना आव्हान देणाऱ्या रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड. शिंदेंच्या मंत्र्यांची एकापाठोपाठ बाहेर येणारी प्रकरणं. श्रीकांत शिंदे आणि काही नेत्यांना आलेल्या कथित आयकर नोटीस. या सगळ्या बाबींमुळे शिंदेंची राज्यात कोंडी होते का हा प्रश्न अनेकांना पडतोय. कदाचित ही कोंडी फोडण्यासाठी शिंदे दिल्लीवारी करून अमित शहांच्या भेटी घेत आहेत. यावरून विरोधकांनाही शिंदेंना कोंडीत पकडण्याची आयतीच संधी मिळाली आहे. शिंदेंच्या दिल्लीवारीत काय घडलं याबाबत आपण फक्त तर्क लावू शकतो. पण शहांच्या आणि मोदींच्या भेटीनंतर तरी शिंदेंची कोंडी फुटते का आणि अस्वस्थता दूर होऊन त्यांच्या पत्रात काही वेगळं पडतं का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.